तिसऱ्या फेरीअखेर सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहे, तर पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज यांनी पहिल्यापासूनच आघाडी घेतली आहे, तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उज्ज्वल निकम आघाडीवर आहे, तर बीडमध्ये राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहे, तर रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात 20,000 पेक्षा जास्त मताधिक्यांनी अमोल कोल्हे आघाडीवर आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आघाडीवर आहे, तर अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी आघाडी घेतली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहे। रायगडमध्ये ठाकरे गटाचे अनंत गीते हे आघाडीवर आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत हे आघाडीवर गेले आहे। हातकणंगलेमध्ये देखील ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर आहे। जळगावमध्ये भाजपाच्या स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांनी आताच 2,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे पहिल्यापासूनच आघाडीवर आहे, तर पालघरमध्ये भाजपाचे हेमंत सावरा हे आघाडीवर आहे। बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे ह्या आघाडीवर आहे, तर मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वागेरे हे आघाडीवर आहे। तर मुंबईचा विचार केला तर दक्षिण मध्य मुंबईतून अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे, तर उत्तर पश्चिम मधून अरविंद्र वायकर हे आता 2,000 मतांनी आघाडीवर आहे। तर नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहे। उत्तर पूर्व मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे आघाडीवर आहे। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई हे आता आघाडीवर आहे, तर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के हे आघाडीवर आहे। हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर हे आघाडीवर आहे, तर अमरावतीत भाजपाला धक्का बसला असून काँग्रेसचे बळवंत वानखेडे येथे आघाडीवर आहे। अकोल्यात काँग्रेसचे अभय पाटील हे आघाडीवर आहे, तर बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे पहिल्यापासूनच आघाडीवर आहे। यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे 20,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे। जालन्यात भाजपाचे रावसाहेब दानवे हे आघाडीवर आहे, तर परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे आघाडीवर आहे। चंद्रपुरात भाजपाला धक्का बसला असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी कायम ठेवली आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान हे आघाडीवर आहे, तर नागपूरमध्ये नितीन गडकरी हे आघाडीवर आहे। नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी हे पहिल्यापासूनच आघाडीवर आहे। लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे आघाडीवर आहे, तर गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे हे आघाडीवर आहे। धुळ्यात देखील भाजपाचे सुभाष भामरे हे आघाडीवर आहे, तर नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर हे आघाडीवर आहे।